नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळेजण? एकदम मजेत ना मित्रांनो? बिग बॉस मध्ये आता 7 ते 8 आठवडे झालेले आहेत. गेम चांगला पुढे पुढे चाललेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो काही स्पर्धक जाणून बुजून काय करतायत, जे गेम मध्ये साथ देत आहेत ना त्यांचाच गेम करतायत. एकत्र काही स्पर्धकांची मतं जाग्यावर नाहीत, भिन्न भिन्न आहेत. ठीक आहे, मतं भिन्न भिन्न असू द्या, पण एवढी पलटूगिरी करतायत ना, तर त्याच्यावरती सुद्धा बोलणार आहोत आपण. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज जे घरात जे वातावरण चालू आहे ते वातावरण तर एकदम गढूळ झालेलंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी जे काय आहेत की खरंच बिग बॉसबद्दल बोलणं गरजेचं आहे. कारण जसा आम्ही शो केला तसा आत्ताचा शो होतोय का हे सुद्धा पाहणं जास्त गरजेचं आहे. मराठी प्रेक्षकांना नेमकं काय आवडतंय, जनता कशामुळे यांना डोक्यावर घेते, कशामुळे खाली सोडते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. का जनतेच्या हे डोक्यात जातंय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बिग बॉस म्हणजे नेमकं काय हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणे. आणि त्याचवरती आपण बोलण्यासाठी येतोय लोकमत फिल्मीवरती. आज संध्याकाळी 9 वाजता बिग बॉस कशासाठी, बिग बॉस का असतो, हे स्पर्धक एकामेरीला आदराने बोलतायत का, आदर ठेवतायत का, पुन्हा हे लोकांशी मतं जपतायत का, नेमकं यांना काय वाटतंय? बिग बॉस झाला म्हणजे डोक्यात फारच हवा गेले का, बाहेर लोक काय यांच्याविषयी चर्चा करते, बरं कोण किती पलटी मारते, कोण किती राजकारण करते घरात, पण ते राजकारण त्यांच्या चांगलं ठेते का, आपलीच माणसं आपला घात करताय का? बापरे, एवढे अनेक प्रश्न आहेत. तर तेच प्रश्न आपण घेऊन जाणार आहोत जनतेसमोर लोकमत फिल्मीच्या माध्यमातून. आता बिग बॉसचे स्पर्धकांना सुट्टी नाही. आता विषय संपला म्हणजे संपला. चला तर मग लागा तयारीला. मी येतोय लोकमत फिल्मीवरती 9 वाजता लाईव्ह. तुम्हाला पण यायचंय बरं का. आणि नक्की इथं कमेंटमध्ये ना तुमचे प्रश्न टाईप करा की हे प्रश्नांवरती बोला, ह्याच्या उत्तर द्या. तुम्ही कसं केलं, हे काय केलं, तुम्हाला जे काय वाटेल ते नक्की कमेंट करा. आपण त्याच्यावरती सुद्धा विचार करणार आहोत आणि पुढे विचारणार आहोत. तर नक्की तुम्हाला पण वेळ सुरू होतोय आत्ता. चला तर मग संध्याकाळी 9 वाजता लाईव्हला यायचे बरं का. मी येतोय लोकमत फिल्मीवरती. बिग बॉस सीझन 6 आहे. इथं ट्विस्ट फिक्स आहे. मग ट्विस्ट काय असणार आहे पाहत राहा.